नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 7वी नागरिकशास्त्र पाठ 4 मूलभूत हक्क भाग 1. पाठाच्या सुरुवातीला आपल्याला काय दाखवलेलं आहे तर हातात बोर्ड घेऊन बघा, ही विद्यार्थी उभे आहेत, कामगार उभे आहेत. तर त्याच्यावरती बोर्डवरती काय लिहिलेले आहे? शिक्षण हा आमचा हक्क आहे. किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. जंगले व वनसंपत्तीवर आमचा हक्क आहे. असे बोर्ड हातामध्ये आहेत. बालकांचे हक्क तुम्हाला माहित असतील. त्यांचे महत्त्वाचे 2 हक्क तुम्ही सांगू शकाल का? बालकांचे कोणते कोणते हक्क आहेत त्याच्यातील 2 हक्क तुम्हाला सांगायचे आहेत. महिलांचे हक्क, आदिवासींचे हक्क, शेतकऱ्यांचे हक्क अशा संज्ञाही आपल्याला माहित आहेत. या हक्कांच्या संदर्भात आपल्या सर्वांना काही प्रश्न पडलेले आहेत. हक्कांचा उपयोग काय असतो, ते कोणी द्यायचे असतात, हक्क काढून घेता येतात का, तसे झाल्यास त्यावर तो कुठे जाऊन दाद मागायची हे तुम्हाला शोधायला सांगितलेले आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. वर्तमानपत्रात अथवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील, बरोबर? वर्तमानपत्रात किंवा अन्यत्र कधी मोर्चा वगैरे निघतो तर असे फलक तुम्ही पाहिले असतील. तर एखाद्या मोर्चात कशाची तरी मागणी केलेली असते आणि तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. आपल्याला जन्मतःच हक्क प्राप्त होतात. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करू शकतील. स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क होय. म्हणजे हक्क मागणे होय. आपल्याला काय आहे? जन्मतःच हक्क प्राप्त होतात. प्रत्येक जन्मलेल्या बालकाला जगण्याचा हक्क असतो. त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करू शकतील. स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणे होय. संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. हे हक्क मूलभूत हक्क आहेत. ते संविधानात नमूद केलेले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे. या सर्व हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक आहे. आता कल्पना करा आणि लिहामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी यांसारखे प्राणी तुम्ही पाळत असाल तर तुम्ही त्यांची खूप काळजी घेता, त्यांच्यावर खूप प्रेम करता. या प्राण्यांना बोलता आले असते तर त्यांनी तुमच्याकडून कोणते हक्क मागितले असते का, असं तुम्हाला कल्पना करायला सांगितलेले आहे. आता आपण बघितले बऱ्याच घरामध्ये कुत्रा, मांजर पाळली जाते. गाव साईडच्या ठिकाणी गाय, म्हैस, शेळी यांसारखे प्राणी पाळले जातात. पाळल्यामुळे काय होतं? त्यांचा लळा लागत राहतो. मग तुम्ही त्यांची खूप काळजी घेता, त्यांच्यावरती खूप प्रेम करता. मग या प्राण्यांना जर बोलता आले तर त्यांनी तुमच्याकडून कोणते हक्क मागितले असते का, असं विचारलेले आणि त्यावरती तुम्हाला कल्पना करायला सांगितलेली आहे. संविधानात नमूद केलेले आपले हक्क. संविधानात भारतीय नागरिकांच्या हक्कांची नोंद आहे. हे हक्क कोणते आहेत ते आपण पाहूयात. समानतेचा हक्क. पहिला हक्क आहे तो समानतेचा. समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. अनेक कायदे असतात की ते जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ, विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही. पहिला हक्क आहे तो समानतेचा हक्क. समानतेच्या हक्कानुसार कसं आहे? राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदा सर्वांसाठी कसा असतो? सारखाच असतो. अनेक कायदे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ, विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही. चला चर्चा करूया. यामध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितले? सर्वांना कायद्यापुढे सारखेच मानणे व सर्वांना कायद्याचे सारखे संरक्षण देणे याचे कायदे कोणते, असे सांगितलेले आहे. समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात? सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही. आपल्या देशातील अस्पृश्यता पालनाच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केलेले आहे.
समानतेच्या हक्कात कोणत्या बाबी येतात ते पाहूयात आपण. सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित कोणताही भेदभाव करता येत नाही. आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी त्या प्रथेचे निर्मूलन केले आहे. लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. उदाहरणार्थ राजा, महाराज, राव बहादूर इत्यादी. माहित आहे का तुम्हाला मध्ये पहा, विषमता जोपासणाऱ्या समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाहीत, परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना मात्र शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारख्या पदव्या देते. भारतरत्न ही आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी किंवा सन्मान आहे. संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. अशा पदव्यांमुळे अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार किंवा विशेषाधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत, परंतु त्यांच्या कामगिरीचा गौरव अशाच पदव्या देऊन केला जातो. हे माहित आहे का तुम्हाला मध्ये काय सांगितले तर विषमता जोपासणाऱ्या समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाहीत, परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना मात्र शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशांसारख्या पदव्या देते. भारतरत्न ही आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी किंवा सन्मान आहे. कोणती? भारतरत्न ही पदवी आहे किंवा सर्वोच्च नागरी पदवी किंवा ही सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा भारतरत्न. संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. संरक्षण दलातील कामगिरीसाठी काय काय दिलं जातं? परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. अशा पदव्यांमुळे अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार किंवा विशेषाधिकार या व्यक्तींना सन्मान मिळत नाहीत. म्हणजे अशा पदव्यांमुळे काय होतं? अन्य नागरिकांना नसलेले कोणतेही खास अधिकार किंवा विशेषाधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत, परंतु त्यांच्या कामगिरीचा गौरव अशा पदव्या देऊन केला जातो. म्हणजे अशा पदव्या दिल्या जातात, फक्त त्याच्याबद्दल त्यांना काही असे वेगळे असे अधिकार दिले जात नाहीत, फक्त पदव्या दिल्या जातात. स्वातंत्र्याचा हक्क. संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्वाचा हक्क असून त्यात व्यक्तींच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली जाते. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये काय? संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्वाचा हक्क आहे आणि त्यात व्यक्तींच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली जाते. नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. संस्था, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. नागरिक म्हणून आपल्याला काय काय आहे तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपण आपली मते मांडू शकतो, विचार मांडू शकतो. शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. आपली मते मांडण्यासाठी आपण एकत्र येऊ शकतो, शांततापूर्वक सभा घेऊ शकतो, ह्याचेही स्वातंत्र्य आहे. संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य आपल्याला आहे. आता आपल्याला काय सांगितले? करून पहा मध्ये सांगितले. अ ब क ने केलेल्या काही कृती येथे दिल्या आहेत. म्हणजे अ ब क हे 3 व्यक्ती आहेत समजा आणि त्यांनी काही कृती केले, तर वर उल्लेखलेल्या स्वातंत्र्याच्या कोणत्या प्रकारे तुम्ही त्यांना जोडाल? अ ने आदिवासीचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकार्य मंच स्थापन केला. म्हणजे आपल्याला इथे त्यांनी कुठले स्वातंत्र्य सांगितलेले आहे तर सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे, तसेच संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. अ ने काय केले? आदिवासी प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकारी मंच स्थापन केला आहे. म्हणजे सभा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये तो मोडतो. ब ने आपल्या वडिलांचे बेकरी उत्पादन गोव्यातून महाराष्ट्रात आणण्याचे ठरवले. मग ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि आवडीचा व्यवसाय उद्योग कुठेही करण्याचे स्वातंत्र्य आहे. व्यवसायासाठी कुठल्याही भागात जाण्याचे स्वातंत्र्य आहे. हा इथे दिसतो आहे आपल्याला. नंतर क व्यक्तीला शासनाच्या नव्या कर विषयक धोरणात उणिवा जाणवल्या आणि त्याविषयी त्या व्यक्तीने एक लेख लिहून वृत्तपत्राकडे दिला. म्हणजे ते आपल्याला स्वतःचं अभिव्यक्ती, भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. याला हे निगडीत आहे. हे अबकलने जे आपल्याला अबकलला काही स्वातंत्र्य दिले ते कोणत्या प्रकारचे निगडीत आहे ते तुम्हाला शोधायला सांगितलेले आहे. माहित आहे का तुम्हाला मध्ये बघा, संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चितावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही.
संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेही नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. कायद्याचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे. ते कोणालाही नाकारले जात नाही. उदाहरणार्थ, आपणा सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वर करणे हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे असा याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही. कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश केला आहे. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. विचारकारामध्ये आपल्याला सांगितलेले आहे, जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क आहेत. उदाहरणार्थ, एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही. कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. हे काम न्यायालय करते. आरोपाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे व खटला उभा करण्याचे काम पोलीस करतात. मी गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाही ताबडतोब शिक्षा होत नाही. त्याही व्यक्तीवरील आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. या सर्व न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी हे आवश्यक असते. बघा, जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क आहेत. काही त्यांनी उदाहरण काय सांगितले, एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही, एका गुन्ह्यासाठी एकच वेळा शिक्षा होते. आणि कोणत्याही व्यक्तीला जेव्हा शिक्षा दिली जाते, त्या शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावरती असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. समजा एखाद्या व्यक्तीला शिक्षा द्यायची आहे, तर तिने कुठला आरोप केलाय ते अगोदर पुराव्यानिशी सिद्ध व्हावे लागते. आणि हे काम कोण करते? न्यायालय. आणि आरोपाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम, खटला उभा करण्याचे काम करतात कोण? तर पोलीस. मग मी गुन्हा केलाय असे जरी कोणी म्हटले तरी सुद्धा त्याला ताबडतोब शिक्षा होत नाही. त्याही व्यक्तीवरील आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. या सर्व न्यायालयीन प्रक्रियेला काय होतं? वेळ लागतो, परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी हे आवश्यक असते. शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. कारखाने, खाणी यांसारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. संविधानाने काय केले? एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे काय केले? बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. म्हणजे 14 वर्षाखालील बालकांनी धोक्याच्या ठिकाणी काम करायचं नाही. कारखाने, खाणी यांसारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्यावरून काम करून घेता येत नाही. वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, काही व्यक्तींना एखाद्या गुलामांसारखे वागवणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे आणि त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो त्याविरुद्ध उभे राहण्याचा हा हक्क आहे. वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो त्याविरुद्ध उभे राहण्याचा हा हक्क आहे. चला चर्चा करू यामध्ये. इथे बालकामगार काम करत नाही, इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला जातो. अशा पाट्या अनेक दुकानांमध्ये आणि हॉटेलमध्ये तुम्ही पाहता. त्यांचा आणि संविधानातील या हक्कांचा काय संबंध असेल बरे? असं तुम्हाला चर्चा करायला सांगितलेलं आहे. आता चला चर्चा करू यामध्ये. शोषण होऊ नये आणि प्रत्येक व्यक्तीला आपले स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून शासनाने अनेक कायदे केले आहेत. काही कायद्यांचा इथे उल्लेख केला आहे. असे आणखी कायदे आहेत, त्याचे ते शोधा आणि त्यांची चर्चा करायला सांगितलेली. किमान वेतन कायदा, कारखान्यातील कामाचे तास, विश्रांतीच्या वेळा या संबंधीची तरतुदी, महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा कायदा, यावर तुम्हाला चर्चा करायला सांगितली आहे. भारताच्या संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण येथे अभ्यास केला. पुढील पाठात आपण काही मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपला इथे पाठ संपलेला आहे.
पुन्हा भेटूयात. धन्यवाद.